हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे डाळ कांद्याची रेसिपी। तर ही डाळ कांद्याची रेसिपी एकदम इझी आहे, कमी साहित्यामध्ये बनते आणि खूपच जास्त टेस्टी लागते। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली। तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। डाळ कांदा बनवण्यासाठी मी इथे चणाची डाळ ती घेतलेली आहे, तर ती मी पाव वाटी घेतली आहे आणि ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आणि ही चणा डाळ धुवून झाल्यानंतर आपल्याला आता दुसरीकडे एक बटाटा घ्यायचा आहे। तर हा बटाटा मोठ्या साईजचा मी एक बटाटा घेतला आहे आणि त्याचं साल काढून त्याला 2 पार्टमध्ये कट करून घ्यायचा। बटाटा 2 पार्टमध्ये कट करून झाल्यानंतर आपल्याला इथे कांदा घ्यायचा आहे। तर मी अर्धा कांदा घेतलेला आहे आणि तो असा मोठा चिरून घेतलेला आहे। कांदा आपल्याला असा एकदम बारीक बारीक नाही चिरायचा, मी जसा चिरलेला आहे थोडासा जाडसर मोठा तसाच कांदा आपल्याला चिरायचा आहे। तो कांदा असा छान लागतो। आणि कांदा चिरून झाल्यानंतर आपल्याला अर्धा टोमॅटो घ्यायचा आहे आणि हा अर्धा टोमॅटो असा पीसेसमध्ये कट करून घ्यायचा। तुम्हाला जर अजून टोमॅटो असा आंबटपणा जर आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो अजून जास्त वाढवू शकता। तर आपण जी स्वच्छ धुवून घेतलेली होती चणा डाळ, त्यामध्ये आपण तो जो बटाटा 2 पीसमध्ये कट केला होता तो बटाटा, टोमॅटो आणि चिरलेला कांदा हे सगळं टाकून घ्यायचं। आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे, तर मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकलंय। पाव चमचा हळद टाकून घ्यायची आणि 1 टीस्पून ऑइल टाकायचं। ऑइल टाकून झाल्यानंतर आपल्याला हे भांडं कुकरला ठेवायचं आहे आणि कुकरला आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या करायच्या आहेत, कारण जी चणाची डाळ आहे ती शिजायला आपल्याला टाइम लागतो। त्यामुळे ह्या 5 ते 6 शिट्ट्या तुम्हाला करून घ्यायच्या आहेत, तरच तुमची चणा डाळ एकदम व्यवस्थित शिजेल। तर कुकरला 5 ते 6 शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला कुकरचा गॅस बंद करायचा आहे आणि दुसरीकडे मी इथे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। 5-6 शिट्ट्या झाल्यानंतर इकडे कुकर बंद केला आणि शिट्टी काढून घेतली आणि बघितलं तर चण्याची डाळ एकदम व्यवस्थित शिजलेली होती। मी तुम्हाला इकडे दाखवते की चण्याची डाळ प्रॉपर कुक झालेली आहे 5 ते 6 शिट्ट्या झाल्यानंतर। तर आपल्याला आता ही भाजीची फोडणी घालायला घ्यायची आहे। तर डाळ कांदा आता फोडणी घालायचा आहे, त्याच्यासाठी मी एका भांड्यामध्ये 4 चमचे तेल टाकून घेतलं। तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी टाकायची आहे। मोहरी तडतडून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट अर्धा चम्मच टाकून घ्यायची आणि आपण जी 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घेतलेली होती ती कढीपत्ता यामध्ये ॲड करायचा। कढीपत्ता टाकल्यामुळे ह्या भाजीला एकदम मस्त अशी चव येते। कढीपत्त्याचा जो स्वाद आहे तो यामध्ये उतरतो। तर आपल्याला इथे लाल तिखट घ्यायचा आहे 2 चमचा आणि गरम मसाला घेतलेला आहे, हा घरचा गरम मसाला आहे तो 1 चमचा घेतला। तर कढीपत्ता थोडा भाजत आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये लाल तिखट आणि गरम मसाला टाकून घ्यायचा। लाल तिखट छान परतून झाल्यानंतर आपण जी कुकरला चणा डाळ लावलेली होती तर ती चणा डाळ, बटाटा ह्याचं मिक्सचर आपण ह्या फोडणीमध्ये टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। ही भाजी बनवताना मला तुम्हाला एक टिप सांगायची आहे। तर जेव्हा आपण लाल तिखट टाकतो तेव्हा लाल तिखट टाकत असताना आपला गॅस कमी करायचा आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं, कारण जर लाल तिखट टाकलं आणि गॅस मोठा असेल तर तुमचं लाल तिखट जळून जाईल आणि तुमच्या भाजीला जे तेल आहे, तवंग आहे, तर ते असं रस्सा येणार नाही। तर इकडे मी पाणी टाकून घेतलंय ह्या भाजीमध्ये, अर्धा ग्लास पाणी टाकलंय। बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये ॲड करायची।
कोथिंबीर ॲड करून मिक्स करून झाल्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला ही भाजी आता 4 ते 5 मिनिट उकळत ठेवायची आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकता 5-6 मिनिट झाल्यानंतर ही भाजी रेडी झालेली आहे. भाजीला छान तरी पण आलेली आहे. तर ही डाळ कांद्याची रेसिपी खूप मस्त लागते आणि ही भाजी पुरीसोबतसुद्धा खूप छान लागते. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. तुम्ही एकदा ट्राय करा. तुम्हाला जर माझं हे कंटेंट आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.